विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ड्रॉप घेतलेला आहे. बघा, ड्रॉप घेतलेला आहे. बरं ड्रॉप घ्यायची वेळ का आली? ऑब्व्हियसली बऱ्याच मुलांच्या बाबतीत काय घडलंय, की जेईची प्रिपरेशन म्हणावी तशी झाली नाही. बरोबर आहे? नाही जमलं जेई. त्याच्यामुळे सीईटीवर पण इफेक्ट झालाच त्याचा आणि सगळ्यात मोठा इफेक्ट कुठे झाला? बोर्डच्या एक्झामवर. बरं ठीक आहे, माझ्यात पोटेन्शियल आहे. मला अजून एक चान्स हवाय. मग मी ड्रॉप घेतला. पण ड्रॉप इयरमध्ये सुद्धा प्रॉब्लेम होतोय. विषयच तो आहे. पहिले कॉमेंट वाचूया आपण. एका स्टुडंटचं कॉमेंट आहे बघा, त्यानं काय सांगितलंय, की "आय प्रिपेअर्ड फॉर जेईई इन क्लास 11th अँड 12th, बट माय परफॉर्मन्स वॉज व्हेरी बॅड." पण का? ते नीट ऐकून घ्या का? "ॲज माय फॅकल्टी केप्ट चेंजिंग." आता हा प्रकार जो आहे तो सर्रास चालतो लक्षात घ्या. दर 2-3 महिन्याला फॅकल्टी चेंज होतात. इनिशियली चांगल्याच फॅकल्टी असतात. नंतर त्या कुठं जातात कुणास ठाऊक लक्षात घ्या. पण चेंजेस होतात. मग त्यामुळं काय होतंय, आय वॉजंट एबल टू कोप अप विथ न्यू टीचर्स. बरोबर आहे. नवीन शिक्षकाशी लगेच जुळवून घेता येत नाही. त्या शिक्षकांना पण तुमच्याबद्दल काही माहिती नसतं. सप्टेंबरमध्ये बघा, आय स्टॉप गोइंग टू माय कॉलेज अँड स्टार्टेड प्रिपेअरिंग ऑनलाईन. बरं, चला ठीक आहे. बरीचशा मुलांच्या बाबतीत मी का व्हिडिओ बनवतोय? कारण बऱ्याच मुलांच्या बाबतीत हेच घडतंय. चला, ऑनलाईन जॉइन करतात. मोठ्या अपेक्षेनं लक्षात घ्या. बट आय गॉट डिस्ट्रॅक्टेड ॲज ऑनलाईन प्रिपरेशन वॉज न्यू टू मी अँड एंडेड अप स्कोरिंग 65% इन एचएससी. मला बोर्डला पडले 65%. जेईचा क्रायटेरिया 75% चा आहे, पण 65 पण कमी नाहीयेत. मला माहिती आहे लक्षात 65% चांगले आहेत. पण जेईचा प्रकार आहे 80% पर्सेंटाइल इन एम-एच-टी-सी-ई-टी. आता हा स्टुडंट एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. त्याच्यासाठी 80 पर्सेंटाइल म्हणजे काहीच नाही रे. म्हणजे ऑब्व्हियसली 10वी जर 95-96% मार्क असतील, तर तो ड्रॉप घेणारच. पण आजच्या व्हिडिओचा विषय आत्ता खरा सुरुवात होतो लक्षात घ्या. सगळ्यात इम्पोर्टंट जेईचा क्लास लावला, पण जेई दिलीच नाही. काही हरकत नाही. कशामुळं? ड्यू टू लो कॉन्फिडन्स. हा लो कॉन्फिडन्सच खूप कठीण किचकट गोष्ट लक्षात घ्या. जाऊ का एक्झामला? माझी तयारी झालेली नाहीये. पेपर सोपा असेल का अवघड असेल? ह्यामुळेच नुकसान होतंय. आय हॅव टेकन अ ड्रॉप, बट आय हॅव स्टार्टेड टू प्रिपरेशन फॉर जेईई. पण सगळ्यात अजून मनात भीती आहे, की आता फेब्रुवारीमध्ये जी तिला बोर्डची एक्झाम किंवा या स्टुडंटला बोर्डची एक्झाम द्यायची आहे ना, ओके. त्यात सुद्धा 75% चा क्रायटेरिया लागणारच आहे ना. आणि सगळ्यात इम्पोर्टंट त्याच्यामुळे एम-एच-टी-सी-ई-टीवर परिणाम होईल असं त्या स्टुडंटला वाटतंय आणि ते बरोबर आहे. शुड आय क्विट जेईई फॉर एम-एच-टी-सी-ई-टी ऑर फोकसिंग ऑन जेईई कंप्लीटली वुड बी हेल्पफुल ऑन एम-एच-टी-सी-ई-टी? एनीवन प्लीज हेल्प. ओके. आता तुम्हाला थंबनेल कळालं असेल. अरे, अशी शेकडो मुलं आहेत रे. मग माझा सल्ला मी देणार आहे. माझं वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगणार आहे. वैयक्तिक मत तुम्हाला मी सांगणार आहे आणि शेवटी डिसिजन स्वतःहून मुलालाच घ्यायचा आहे. बघा, आता मी क्लिअरली गोष्टी एक्सप्लेन करतो, लक्ष द्या. पहिली गोष्ट म्हणजे, की तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये जेवढे पर्सेंटेज आहेत ना, त्यांना जावा विसरून. ते तुम्हाला 10वी ला 95% 96% 97% जावा विसरून. पहिला क्वेशन आहे मला तुम्हाला विचारायचा आहे, की तुम्ही 10वी पर्यंत जसा अभ्यास केला तसाच अजून करताय का? पाठांतर वगैरे चुकीचा अभ्यास तसं करत असेल तर काहीही होणार नाहीये. मग अभ्यास केला कसा पाहिजे? हां, कन्सेप्च्युअल केला पाहिजे. अरे कन्सेप्च्युअल म्हणजे काय हेच मुलांना माहिती नसतंय. क्लिअरली मी तुम्हाला सांगतो, रोज तुमची 10-15 तासाच्या अभ्यासाची सवय पाहिजे. 10-15 तास तुम्हाला रोज अभ्यास करायचा आहे. ड्रॉपरसाठी बोलतोय मी, लक्षात घ्या. आणि सगळ्यात इम्पोर्टंट तुमचं बेसिक आहे का? आणि बेसिकमध्ये मी एकच शब्द लिहिणार आहे इथं, फॉर्म्युलाज. ओके. कुठलाही फॉर्म्युला विचारला तर तुम्हाला विथिन सेकंड सांगता आला पाहिजे. तो फिजिक्समध्ये असेल, केमिस्ट्रीमध्ये असेल किंवा मॅथ्समधला इंटिग्रेशन, डेरिव्हेशन कुठलाही असेल. नाही जमत मुलांना. तू साइन ए, साइन बी विचारलं की आउट होतात मुलं. नाही आठवत. आता माझी रिव्हिजन नाहीये. मी अगोदर केलं होतं. मला आता आठवत नाहीये. चालणारच नाहीये. हा प्रकार चालणारच नाही. मला आठवत नाही म्हणजे काय? का नाही आठवत? फॉर्म्युले सगळे आले पाहिजेत. हे पहिली स्ट्रॅटेजी आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे? हे सगळं जर तुम्हाला येत असेल, तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, मी तुम्हाला आता ड्रॉप घेतलाय ना तुम्ही, मी सांगतो तसं तुम्ही जायचंय. बघा, मी क्लिअरली सांगतो, मी सांगतो तसंच तुम्हाला जायचं आहे, की ठीक आहे. जेव्हा एखादी कन्सेप्टमध्ये एखादा लॉ असेल, डेफिनिशन असेल, डेरिव्हेशन असेल. ती कन्सेप्ट तुम्ही पहिल्यांदा थियोरेटिकली कंप्लीट करा. त्यासाठी तुम्ही वापर करणार आहे टेक्स्ट बुकचा. ठीक आहे? त्याच्यानंतर त्याच कन्सेप्टवर पुस्तकात एखादं सॉल्व्हड न्यूमेरिकल आहे का बघा.
म्हणजे कसं आहे बघा, केमिस्ट्रीमध्ये बॉयल्स लॉ असेल, न्यूमेरिकल लगेच आहे. बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गेल-लुसाक लॉ प्रत्येकाचं एक-एक न्यूमेरिकल सॉल्व्ड आहे. फिजिक्समध्ये सांगतो पास्कल्स लॉ आहे, स्टोक्स लॉ आहे, लॅपलास लॉ ऑफ स्फेरिकल मेम्ब्रेन आहे. प्रत्येकाचं लगेच सॉल्व्ड न्यूमेरिकल दिलंय. हे करायचं. सॉल्व्ड न्यूमेरिकल पहिल्यांदा करायचंय तुम्ही. त्याच्यानंतर ते झालं की तुमचं की मग एक्सरसाइज मधलं न्यूमेरिकल करायचं त्याच कन्सेप्ट वरती. शोधा. शोधा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज मधले न्यूमेरिकल झाले त्या कन्सेप्ट वरती, की मग सीईटीचे पी-वाय-क्यूज करायचे आहेत आणि त्याच कन्सेप्टचे प्रश्न शोधायचे आहेत तुम्ही. सीईटी मधले पी-वाय-क्यूज. सीईटी मधले पी-वाय-क्यूज झाल्यानंतर, एवढं झाल्यानंतर तुमची एक त्या टॉपिक वरती, त्या कन्सेप्ट वरती टेस्ट व्हायला पाहिजे. तर ठीक आहे, कन्सेप्ट वाईज टेस्ट लगेच होणार नाही म्हणूया आपण. पण तुम्ही स्वतःहून ना प्रयत्न केला पाहिजे. चला मार्क्स ॲप्लिकेशन मधल्या पी-वाय-क्यू मी सोडवल्या. घ्या की एक्झाम गोल. करा क्वेशन सिलेक्ट. जमतंय का बघूया आपण. किंवा एखादं तुमच्याकडे पुस्तक असेल, ओपन करा. 2-2, 3-3 पुस्तकं आहेत तुमच्याकडं. बरं हे झालं. त्याच्यानंतरच तुम्ही इकडं शिफ्ट होणार. पण मी जे करतो, सीईटी आपोआप होईल. नाही रे बाबांनो. हं, मी जे करतो, मग मला बोर्डच्या एक्झाममध्ये चांगले मार्क मिळतील. नाही रे बाबांनो. कसला बेस्ट मेथड आहे की नाही बघा, की असं केल्यानंतर मला सांगा, की जर तुम्हाला इम्प्रूव्हमेंट एक्झाम द्यायची असेल, तर बोर्डची पण तयारी होणारच की नाही बाळांनो? होणार. बरं, आणखीन इम्पोर्टंट काय? मी जे करतोय ते परफेक्ट करतोय. याचा अर्थ मी एकदा केलं, की मला परत करावंच लागणार नाही. विसरून जावं असं नाहीये. 3-3, 4-4, 5-5 वेळा रिवाईज करावं लागणार आहे. आणि सगळ्यात इम्पोर्टंट जेव्हा सीईटीच्या पी-वाय-क्यूज सोडवाल ना, तेव्हा तो प्रश्न पुस्तकात कुठं सापडतोय का बघा. शॉक बसेल तुम्हाला. जो मला लागलाय शॉक म्हणूया आपण 4-5 दिवसापासून. 8 दिवस झाले आता. भेटेल त्याला सांगतोय मी. पुस्तकातलं ॲज इट इज मॅथ्समध्ये ॲज इट इज येतंय. कालचं लाईव्ह सेशन जर तुम्ही बघितलं असेल रोटेशनल डायनामिक्स, पेपर एनालिसिस तर सांगतो पुस्तकातले प्रॉब्लेम उलट टफ आहेत. पण एक्झाममध्ये आलेले सो ईझी, एकदम ईझी आहेत. मग आता मला काय सांगायचंय या स्टुडंटला, की "बाळा तू काय कर माहितीये का?" बघा मी काय सांगतो त्या स्टुडंटला, की "तू काय कर माहितीये का? की या मनातल्या भीती पहिल्यांदा काढून टाक." ओके. तुला ना जेईची एक्झाम द्यायचीच आहे. पण द्यायचीच आहे याचा अर्थ फार चुकता तुम्ही. नाही माझा माझा जेईवर फोकस आहे. अरे जेईवर फोकस असणाऱ्या मुलाला सीईटीत कमी पर्सेंटाइल का येतात सांगा बघू? का तो फोकसच क्लिअर नाहीये. फोकसच क्लिअर नाहीये म्हणून असं होतंय लक्षात घ्या. आणि हे बदलायचंय आपल्याला. बदल हवाय आणि बदल हा नेहमी चांगल्यासाठीच होतो लक्षात घ्या. काय विचार करताय? कुठला विचार करताय? मी तुम्हाला सांगू का? इथं काय लिहिलंय बघा त्या स्टुडंटनं? "एमएचटी सीईटी एक्झाम वुल्ड नॉट गो वेल." ओके. का? इम्प्रूव्हमेंट एक्झाममुळं. अरे! थोडे दिवस जातील त्या इम्प्रूव्हमेंट एक्झाममध्ये असं मी मान्य करतो. थोडे दिवस जातील त्या इम्प्रूव्हमेंट एक्झाममध्ये हे मी मान्य करतो. पण इम्प्रूव्हमेंट एक्झामची तयारी केली, की आता तुला 65 आहेत ना, तर ऑब्व्हियसली तुझं टार्गेट तर 80 प्लसच असणार आहे. ते मिळालं समजा तुला. पण त्या अभ्यासामुळं एम-एच-टी सी-ई-टीवर काहीही इफेक्ट होणार नाहीये. कारण तुला अगोदर बोर्डचीच तयारी करायची आहे. मग तुला सी-ई-टीकडे जायचंय. मग तुला ते जे-ई-कडे जायचंय. प्लीज काही पालक जर हा व्हिडिओ बघत असतील ना, तर समजून घ्या, की काय होतंय पालकांची चूक, की जेव्हा आता बघा मी तुम्हाला सांगतो, फार वाईट उदाहरण आहे बरं का, सांगताना पण मला कसं तरी होतं. माझ्याकडे एक स्टुडंट होती 10वी ला पडले 96% ओके. अतिशय हलाखीची परिस्थिती होती बरं का, गरीब परिस्थिती म्हणूया आपण. पण 96 पडले. ओके. मग पालकांना ऑब्व्हियसली कुठेतरी एम-आय-डी-सीत जॉब करत होते. मग कंपनीला साहेबांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं, की पोरगी एवढी हुशार आहे, आता आय-आय-टीत गेली पाहिजे. मग त्यांनी विचारलं, "मग काय आय-आय-टी?" आता ऑब्व्हियसली आपल्या क्लासमध्ये तर एम-एच-टी, सी-ई-टी चालतं. आय-आय-टी, जे-ई-चं मी बिलकुल घेतच नाही बरं का. फक्त फोकस सी-ई-टीवर असतो. मग त्यांनीच शोधाशोध सुरू केली. मग त्यांना एक क्लास मिळाला. ओके. त्या क्लासची फी होती एवढी 3-3.5 लाख. हॉस्टेल ते सगळं वेगळं, फीज एवढी होती. तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. मुद्दा असा आहे मग या पालकांनी काय केलं, बायकोचे दागिने सगळे गहाण ठेवले, कर्ज काढलं, मित्रांकडून पैसे घेतले, सगळं केलं आणि ह्या क्लासची वन टाईम किंवा काय असेल ती इन्स्टॉलमेंट भरून टाकली. 6 महिन्यातच जाणवलं त्या मुलीला, की नाही जमत आपल्याला, नाही जमत, नाही. नाही होत आपल्याकडून ते जे म्हणूया आपण आणि ऑब्व्हियसली अकॅडमीमध्ये नाही होत असेल, तर तुमच्याकडे काही लक्ष दिलं जात नाही. तुम्हाला मग डिमोटिव्हेट केलं जातं लक्षात घ्या. तुम्हाला मग खालची बॅच दिली जाते. टॉपर्स वरच्या बॅचमध्ये स्टार सगळे सगळे काय म्हणतात स्टुडंट, स्टार स्टुडंट, विचार स्टुडंट, टॉपर्स
टॉपर्स बॅच, रँकर्स बॅच आणि आपण लोअर. का? हुशार नाहीये का ती मुलगी? होती. तिने करू शकले नसते का? करू शकले असते, पण तिला तणाव आला. 11वीतच तणाव आला. पण थांबा, मग त्यांचे पालक जेव्हा क्लासमध्ये भेटायला गेले, म्हणले, "आम्ही ॲडमिशन कॅन्सल करतोय. फीज रिटर्न." देत नाहीत ते. देत नाहीत. फीज रिटर्नची पॉलिसीच नसते. मग तुम्हाला सांगतो 2 वर्ष मुलीनं तिथंच क्लास केला. धड जेईई नाही, धड सीईटी नाही, काही नाही. हे सगळं झाल्यानंतर मला कळालं ही सगळ्यात वाईट गोष्ट आणखीन. तर तुम्ही अगोदरच फोर्सफुली त्या पालकांना म्हटलं असतं. पण पालकांना काय वाटतं रे सांगू का? ऑलरेडी एवढे भरलेत आणि अजून पुन्हा दुसरा क्लास. पण रिअॅलिटीमध्ये यावर्षी माझ्याकडे 50 प्लस ॲडमिशन 12thला. हे अकॅडमीतून आलेली आहेत लक्षात घ्या ऑफलाईनला. 11वीच्या बॅचमध्ये माझ्याकडे आता कमी स्टुडंट आहेत. पण मी त्या पालकांना प्रत्येकाला सांगतो, की 12वीत ह्यात वाढणार का? हे येणार आहेत माझ्याकडे मुलं आणि हे 24-25 वर्ष झालं. जेव्हापासून क्लास सुरू केलाय तेव्हापासून मी ऑब्झर्व्ह करतोय. हे असंच होतंय. माझ्या बाबतीत पण तेच घडलं होतं. एवढी फी भरल्यावर ह्या मुलीनं पालकांना सांगितलं तरी जमत नाही म्हणून. मी सांगूच शकलो नव्हतो. मग आता ह्या अशा अडचणीतून बाहेर पडायचंय. हाच एक मार्ग आहे लक्षात घ्या. हाच एक मार्ग आहे, की तुम्हाला प्रत्येक एक्झाममध्ये यश देऊ शकतो. बोर्डच्या एक्झाममध्ये, सीईटीमध्ये आणि सीईटीचं होत असेल ना, तर जेईई करा. अरे तुम्हाला जर सीईटीच होत नसेल, तर कुठून जेईई जमणार आहे? सांगू का तुम्हाला? माझे एक नातेवाईक आहेत बरं का. मुलाला पडलेत किती माहिती आहे का? 67% पडले. लावलाय जेईईचाच क्लास. जेईईचाच क्लास लावलाय आणि वाक्य काय माझ्या त्या रिलेटिव्हचं, "ए, लय भारी क्लास आहे. ए टू झेड तयारी करून घेतात." आता ए टू झेड ओके म्हणजे काय? म्हणजे काय? ह्या एक्झाम तशा नाहीयेत. तुम्हाला स्वतःहून विद्यार्थ्याला करावं लागणार आहे, मग रिझल्ट लागणार आहे. माझ्याकडे जरी आला म्हणून रिझल्ट नाहीये. तुम्ही किती एफर्ट्स घेणार आहे? तुम्ही किती सिन्सिअर आहे? तुम्ही किती प्रामाणिकपणे करणार आहे? ह्याच्यावर रिझल्ट डिपेंड आहे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही जर फर्स्ट टाईम ड्रॉपर असाल, तर असले विचार मनात आणू नका. लढायला तयार व्हा लक्षात घ्या. का नाही जमणार? का नाही जमणार? मग पहिल्यांदा सांगतो, तुम्ही गेल्या वर्षी ऑब्व्हियसली ही चूक केली असणार आहे. ती आता नका परत हे करू. टेक्स्टबुक सॉल्व्हिंग 3 टाइम्स व्हायला पाहिजे. हां, माझ्या भावाला सीईटीमध्ये एवढे मार्क होते. त्याचं स्पष्टपणे म्हणणं होतं. त्याचं स्पष्टपणे म्हणणं होतं. काय म्हणणं होतं? की टेक्स्टबुक सॉल्व्हिंग व्हायला पाहिजे. काय म्हणणं होतं, की टेक्स्टबुक सॉल्व्हिंग हे व्हायलाच पाहिजे लक्षात घ्या आणि ते पण एकदा, दोनदा नाही 3 टाइम्स. पहिल्यांदा वेळ लागेल, पहिल्या सॉल्व्हिंगला, दुसऱ्यांदा वेळ कमी लागेल, तिसऱ्यांदा अजून कमी वेळ लागेल आणि चौथी असणार आहे ती रिव्हिजन असणार आहे. ती तर पटापट होणार आहे आणि त्या कॉन्फिडेंटली तुम्ही परीक्षेला जाणार आहे समोर. बोर्ड तर सोडून द्या हो. पैकीच्या पैकी मार्क असणार आहेत आणि सीईटी, जेईई सारख्या एक्झाममध्ये सुद्धा तुम्ही यश मिळवा. ठीक आहे आणि मी ऑब्झर्व्ह केलं आणखीन एक गोष्ट सांगतो. इथपर्यंत पोहोचत नाहीत मुलं. नाहीत पोहोचत. इथंच मोठा अडथळा आहे. तिथंच अवघड होतंय. का? 10वी पर्यंत सवय काय माहितीये का? उद्या अल्जेब्राचा पेपर. 4 धडे आहेत. त्यातला एक ऑप्शनल टाकला तरी बाकीच्या पैकीचे पैकी मार्क पाडणारे धडे आहेत सगळे. 1 दिवस सुट्टी, मग जिओमेट्री. 2 दिवस सुट्टी सायन्स 1, सायन्स 2ला 3 दिवस सुट्टी. असलं टाईम टेबल होतं आपल्या एक्झामचं. 15 दिवस 10वीची एक्झाम चालू होती आणि 10वी पर्यंत आपण तेच केलं. एका दिवशी एक पेपर. सीईटीला एका दिवशी 3 तासात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स सगळं आहे. मग इथं फरक पडतो. त्यामुळे जे कराल ते रिकॉल व्हायला पाहिजे. फॉर्म्युला मी मगाशी बोललो होतो, की विथिन सेकंड सांगता आला पाहिजे. मग यश आपलंच आहे. तुम्हाला आता व्हिडिओच्या शेवटी एकदम बरं का सांगतोय. कारण लास्टपर्यंत व्हिडिओ बघणाऱ्याचं मला खूप कौतुक वाटतं. आमच्या टीमकडून आता इमिडिएटली कॉल रिसीव्ह केले जातायत. कारण तसे आमच्या टीममध्ये मला प्रदीप सर मिळालेत लक्षात घ्या. प्रदीप सर. त्यांचं स्वतःचं टेक एस्पायर नावाचं काउन्सिलिंगशी रिलेटेड चॅनल आहे. आणि थोड्याच दिवसात त्यांचे 1000 सबस्क्रायबर पण कंप्लीट झाले आणि सगळ्यात इम्पोर्टंट जेव्हा त्यांचे कॉल मी बघतो ना, त्यांच्या काउन्सिलिंगमध्ये जे बोललं होतं, आता स्पॉट राउंड झाला. वालचंद मिळालंय, सी मिळालंय, व्ही-आय-टी मिळालंय म्हणजे इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. कारण मार्गदर्शन योग्य मिळतंय आणि अशी व्यक्ती तुमचा कॉल रिसीव्ह करून ते निरोप माझ्यापर्यंत पोहोचवते. ओके. माझ्या वेळात वेळ काढून मी तुम्हाला रिप्लाय देतोय. त्यामुळं आनंदी आनंदच आहे. छान चाललेलं आहे सगळं लक्षात घ्या. मग आता वेळ न घालवता ही स्ट्रॅटेजी फॉलो करा. यश मिळणारच आहे. ऑल द बेस्ट.